हाय माय गॉड, किती छान एका दिवशीच्या फेस पॅकने किती छान चेहऱ्यावर असा ग्लो आलेला आहे. तर आम्ही दोघांनी पण लावला. तर चला आपण बघूया. मित्रांनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉग अँड रेसिपी या व्हिडिओमध्ये. तांदळाच्या पिठापासून ग्लोईंग स्किन कशी करायची आणि जास्त काही काय म्हणतात इंग्रेडियंट्स वापरायचे नाही, काही नाही, घरच्या घरीच आहे आणि चेहऱ्याला अजिबात त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाहीत. तर चला, मी आता तुम्हाला खूप छान येणार, पण कंटिन्यू यायला ना 8 दिवस तरी कंटिन्यू वापरायला पाहिजे. तर आम्ही वापरले अगोदर 8 दिवस सारखं कंटिन्यू वापर करत होते. याचा नंतर काय तब्येत वगैरे थोडी बरी नव्हती आणि शाळेतला लेकरांचा मुलांचा अभ्यास त्याच्यामुळे लक्ष दिलं, स्वतःकडे लक्ष दिलं नाही. तर 8 दिवस मी ना ते प्रयोग करून बघितला होता तांदळाच्या पिठाचा. इतका छान ग्लो आला होता ना, खरंच सांगते, खूप छान ग्लो आला होता आणि चेहरा इतका छान चमकला होता. मी ते आता सोडले, त्याच्यामुळे थोडंसं डाग दिसत असेल तुम्हाला चेहऱ्यावर, माझे वांग वगैरे डल थोडीशी स्किन झाली आहे माझी. तर मी आज ते फेस पॅक लावणार आहे. तर तो फेस पॅक कसा तयार करते ते नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तर सुरुवातीला आता मी केस वगैरे आता बांधले आणि चेहरा वगैरे छान आता धुवून घ्यायचा आहे. मग चेहरा वगैरे छान धुवून घेतला. आता मस्त कोरडा करून घेते याला मी. तर इथे आपण 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतले, एकदम बारीक आहे, दळून आणले मी कालच. आणि इथे मी कच्चं दूध घेतले. याच्या ठिकाणी कच्चं दूध जर नसेल ना, म्हणजे कधी कधी आठवण राहत नाही, तर दुसरं ऑप्शन सांगते. कच्चं दूध जर नसेल तर याच्यामध्ये तुम्ही मध टाकू शकता किंवा पाणी पण टाकलं तरी चालेल. तर इथे मी अंदाजे 1 चम्मच आपण तांदळाचं पीठ घेतले. तर इथे मी 2 चम्मच कच्चं दूध घेतले आणि आता छान याला आपली पेस्ट करून घ्यायची. अशी पेस्ट म्हणजे फेस पॅक आपला तयार झाला. जास्त काही याला लागणार नाही. आपला फेस पॅक मस्त आपला तयार झालेला आहे. आता आपण चेहऱ्यावर अप्लाय करूया, चेहऱ्यावर लावूया. शशांक शाळेत गेला नाही, त्याची तब्येत ठीक नव्हती, त्याची पोट काल खेळायला गेला ना, तर क्रिकेट खेळताना मला वाटतं पडला तो. त्याला थोडंसं चालताना त्रास व्हायला, त्याच्यामुळे तो शाळेत गेला नाही. तर क्लासची आज टेस्ट आहे, त्याची एक्झाम आहे, त्याच्यामुळे ते क्लासचा अभ्यास करायला आज. आणि हा फेस पॅक लावून वगैरे आपले घरचे जे राहिले सकाळची कामं ते करून घ्यायचे. 15 ते 20 मिनटं हा आपण फेस पॅक चेहऱ्यावर ठेवायचा. आणि कोणताही फेस पॅक जर तुम्हाला सांगते, कोणताही फेस पॅक जर चेहऱ्यावर लावला ना, जसं आपण म्हणतो कोणताही फेस पॅक आणला, जसं की किती महागडा असो फेस पॅक, आपल्याला काय वाटतं पूर्ण असा ड्राय होईपर्यंत तो चेहऱ्यावर ठेवतो आपण, पण ते चुकीचं आहे. कारण जे फेस पॅक आपण ठेवतो आणि पूर्ण असा वाळून जाते ना, सुकून जाते ना, तर जे त्याला अशा भेगा पडतात ना, ड्राय होतो ना, तर त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का, चेहऱ्यावर हे होते, काय म्हणते त्याला, इन्फेक्शन होतात, फोड येतात, स्क्रॅचेस पडतात असे चेहऱ्यावर. तर त्याच्यामुळे कोणताही फेस पॅक थोडासा मला वाटतं 90% तरी येऊ द्यायचा, जास्त वाळू द्यायचा नाही सांगते. कारण मी माझ्यासोबत झाले तसं, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हा फेस पॅक मस्त असा आता मी कंटिन्यू 8 दिवस. तर थोडंसं सुकले, ड्राय झाले माझं. आता मी धुते आणि शशांकला पण आता लावायचं आहे. शशांकला लावतो. शशांकला पण इतकं आवडलं फेस पॅक आहे ना शशांकला. चला, 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि पूर्णपणे असं सुकलेलं नाही, ड्राय झालेलं नाही, तर थोडंसं ओलसर आहे, तोपर्यंतच असं चोळून घ्यायचं. असं चोळून घ्यायचं. तर आता मी चोळून घेते. बघू शकता मी चेहरा वगैरे धुवून आले, किती छान, पहिल्याच याच्यामध्ये किती रिझल्ट छान येतो बघा. असं धुताना पण इतकं छान वाटलं ना, म्हणजे असं नरम चेहरा झाला, असं खूप सॉफ्ट असा चेहरा झालाय. हा पहिलाच रिझल्ट आहे. पहिल्या याच्यामध्येच इतका ग्लो तुम्ही विचार करू शकत नाही. 8 दिवसात किती छान ग्लो येईल चेहऱ्यावर. फक्त हा फेस पॅक तुम्ही ना 4 दिवस चेहऱ्याला कंटिन्यू लावा, कंटिन्यू, आणि 4 दिवसातच बघा चेहरा इतका छान असा तुम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट येतो.
मला तर खूप छान वाटलं. मला तर हा फेस पॅक खूप आवडतो. शशांक बघायला पण त्याला पण लावले. चला आता हे चेहरा पूर्ण असं नरम एखादा नरम रुमालाने चेहरा वगैरे असा कोरडा करून घ्यायचा. आणि याच्यानंतर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा छानशी, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.